शेतकरी मित्रांनो, आपण आंब्याचे व्यावसायिक बागायतदार आहात आणि आता डिसेंबर महिना संपत आला आणि आपल्या बागेमध्ये 100% मोहर हा निघालेला असेल आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येतात की मोहर गळ व्हायला सुरुवात झाली की जर आपल्या झाडाला मोहर लागलेला असेल तर त्यातला 100रातलं एक फूल फक्त फळात रूपांतरित होतं. म्हणजे तुमची जेव्हा झाडांमध्ये 100% मोहर असतो त्याचा 1% मोहर फक्त आंब्याच्या फळांमध्ये रूपांतर होणार आहे आणि बाकीचा मोहरा गळून जाणार आहे किंवा जे वजन पेलायची झाडाची जी क्षमता आहे त्याप्रमाणे झाड फळ तयार करतं. त्यामुळे आपलं झाड त्यावर असणारा मोहर हा किती सुदृढ आहे ह्यावर ठरतं की झाडावरती किती मोहर आणि किती फळ हे तयार होणार आहे. त्यापेक्षा अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपला जो मोहर आहे ना त्याचं थोडंसं निरीक्षण करा. मी आज सकाळी फेसबुकवरती एक व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की आपल्याला मोहराचा जो लाल दांडा आहे त्याच्यावरती मादी फुलं येतात आणि जो हिरवा दांडा आहे त्याच्यावरती नर फुलं येतात. त्यामुळे हिरव्या दांड्याची जी फुलं आहेत ती आपण काढून टाकली तरी चालतील. तर मित्रांनो, तसं नाही आहे. ह्यामध्ये थोडं शास्त्र समजावून घ्या. आपला जो मोहर उमललेला आहे त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज किंवा किती टक्के मादी फुल आहे आणि किती टक्के नर फुल आहे. तर मोहरामध्ये 2 प्रकारची फुलं असतात. एक फुल असतं हर्मॅफ्रोडाइट फ्लॉवर, म्हणजे त्याच्यामध्ये नर आणि मादी म्हणजे त्याच्यामध्ये अंडकोश आणि परागकण हे दोन्ही उपलब्ध असतात. आणि एक फुल असतं ज्याच्यामध्ये फक्त परागकण उपलब्ध असतात. मादी फुल जे आहे हर्मॅफ्रोडाइट फ्लॉवर त्याचं रूपांतर आपलं फळांमध्ये होणार आहे. त्यामुळे ही फुलं आपल्या मोहरामध्ये किती आहेत हे जर तुम्हाला ओळखता आलं तर तुम्हाला अंदाज बांधता येईल की आपल्याला उत्पन्न किती निघणार आहे. तर हे फुल आता ओळखायचं कसं? आपण जर ही फुलं जवळून पाहिली तर आपल्या एक लक्षात येईल, आपली ही फुलं, काही फुलं आतून पिवळसर रंगाची आहेत आणि काही फुलं आतून जांभळ्या कलरची किंवा अगदी आपल्या पिंक कलरची आहेत. तर मित्रांनो, पिंक म्हणजे थोडासा असा हिरवट निळसर कलर असतो. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, ही जी आपली पिवळी फुलं आहेत ती आपली अंडकोशाची आणि परागकण म्हणजे मादी फूल आणि नरफूल अशी दोन्ही हर्मॅफ्रोडाइट फ्लॉवर आहेत. आणि जी निळसर रंगाची आपली तपकिरी जी फुलं आहेत ती फक्त नर फुलं आहेत. म्हणजे भविष्यात काय होणार आहे, आपली जी नर फुलं आहेत किंवा जी तपकिरी रंगाची निळसर फुलं आहेत ती आपली गळून जाणार आहेत आणि मादी फुलांना फळाचं सेटिंग होणार. त्यामुळे आपल्या झाडाला आत्ता किती टक्केप्रमाणे आपली मादी फुलं आहेत हे जरा ओळखून घ्या. त्यानुसार आपल्या लक्षात येईल की झाडांमध्ये गळ किती होते, मोहर गळ किती होते आणि त्यानुसार आपल्याला सेटिंग किती मिळणार आहे. जर आपली मादी फुलं गळायला सुरुवात झाली असेल किंवा ती जर गळत असतील तर आपण लक्षात घ्यावं की झाडाला आपण कुठेतरी खत द्यायला किंवा फवारणी द्यायला कमी पडतो आहे किंवा पाण्याचं थोडंसं नियोजन चुकतं आहे आणि आपली गळ जास्त होते. ही जर नर फुलं आणि मादी फुलं जर आपण ओळखू शकलात तर आपलं आंब्याचं उत्पन्नाचं गणित हे आपलं आत्ताच यशस्वीरित्या लक्षात येईल आणि आपल्याला समजून जाईल की सरासरी आपल्याला एकरी उत्पन्न किती मिळेल.